तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। नमस्कार, विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी तरुणांना सांगायचे की तुम्ही स्वप्न पाहिली पाहिजेत, पण अशी स्वप्न नाही की जी तुम्ही झोपेत बघता, पण अशी स्वप्न बघा की ज्यामुळे तुमची झोप उडली पाहिजे. अशाच प्रकारचं स्वप्न बघितलेली व्यक्ती आज आपल्याकडे इथे तज्ज्ञ म्हणून आपल्याला लाभली आहे. हे आपलं महत्भाग्य. ह्या व्यक्तींनी केवळ स्वप्न बघितली नाहीत, असं म्हणतात की स्वप्नांना पंख असतात. यांच्या स्वप्नातच पंख होते. फार कोड्यात बोलत नाही, तुमची ओळख करून देते कॅप्टन अमोल यादव यांच्याशी. नमस्कार कॅप्टन, आपलं इथे मनपूर्वक स्वागत. कॅप्टन अमोल यादव यांना ध्यास होता एक विमान बनवायचा. कागदी विमानं आम्ही सर्वांनी लहानपणी खूप बनवली असतील, पण ह्यांना प्रत्यक्ष विमान बनवायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांची आपली सर्व वाटचाल जीवनाची सुरू केली. त्यांनी पहिल्यांदा वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं अमेरिकेत जाऊन. त्यानंतर 1998 साली त्यांनी विमान बनवायला सुरुवात केली आणि हे 17 वर्ष अथक विमान बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्यांनी आपल्याला भारतीय बनावटीचं संपूर्णपणे पहिलं विमान दिलं असे आहेत कॅप्टन अमोल यादव. यांनी आपलं पहिलं विमानाची, मी म्हटलं तसं 1998 मध्ये बनवायला सुरुवात केली आणि 15 ऑगस्टच्या शुभदिनी 2020 या पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाण केलं धुळे इथनं. कॅप्टन यादव, तुम्ही हे विमान कधी बनवलं, कुठे बनवलं आणि आताही तुम्ही नवीन काहीतरी विमान बनवत आहात, तर जरा ह्याविषयी सांगा ना प्रेक्षकांना. आपण ज्या विमानाचा उल्लेख केला की जे 2009 साली आपण बनवायला सुरुवात केली आणि 2020 साली उडवले, हा तिसरा प्रयत्न होता. ह्याच्या आधी आपण 1997-98 साली पहिलं विमान बनवायला सुरुवात केली. त्यावेळेस आम्हाला कळलं की त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, मग आम्ही तो प्रोग्राम थांबवला. त्याच्यानंतर पुन्हा अभ्यास करून दुसरं विमान बनवण्यास सुरुवात केली. तेव्हासुद्धा बऱ्याचशा अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही ते पूर्णत्वाला नेऊ शकलो नव्हतो. आणि आमचा तिसरा प्रयोग जो 2009 साली परत सुरू झाला, 2016 साली त्याला आपण मेक इन इंडिया वीक एक्झिबिशन होतं, तिथे आपण त्याला म्हणजे प्रदर्शित केलं होतं. त्या विमानाचं पुढे DGCAने इन्स्पेक्शन करून परमिट टू फ्लाय देऊन आपण त्याला 2020 साली उडवलं. 15 ऑगस्ट या शुभदिनी आपण त्याची पहिली टेस्ट आपण अनाऊन्स केली. आणि सध्या आपण आपल्या कंपनीला इंडियन लायसन्स डिफेन्स कंपनी असं स्टेटस मिळालेलं आहे आणि त्यायोगे आपण भारताच्या संरक्षण दलाला ज्या प्रकारची विमानं पाहिजेत, मानवविरहित विमानं, ती विमानं आपण बनवलेली आहेत आणि त्या विमानांच्या चाचण्या सध्या चालू आहेत. म्हणजे पहिलं विमान बनवलं ते सर्वसाधारण प्रवासी विमान असतं, ते एक 6 आसनी विमान होतं, बरोबर ना? बरोबर. आणि आता तुम्ही स्वयंचलित विमान करत आहात. पण आता हे विमान स्वयंचलित असो किंवा प्रवासी असो, सर्व विमानांचा एक खास असा आकार असतो, असं निमुळतं त्याचं तोंड असतं. हे काय कारण आहे ह्याचं? जसा पक्षी किंवा मासा पाण्यातून जसा पोहताना त्याला पाण्याचा प्रतिरोध कमी व्हावा ह्याच्यासाठी त्याचं तोंड असतं ते थोडं निमुळतं असतं, किंवा पक्ष्यांची चोच सुद्धा निमुळती असते आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रतिरोध त्याला कमी होतो आणि शेपटीने मासा लेफ्ट राईट किंवा वर जाऊ शकतो. अगदी विमानाची संरचना सुद्धा तशीच असते की तोंड थोडंसं निमुळतं असतं आणि मध्ये जे फ्युजलाज असतं ज्याच्यामध्ये आपले प्रवासी बसतात त्याला आपण फ्युजलाज म्हणतो. आणि शेपटीकडच्या भागाला एलिव्हेटर आणि रडर जे असे लेफ्ट राईट आणि वर खाली होतात, त्या योगे विमान अगदी माशासारखं किंवा पक्ष्यांसारखं लेफ्ट राईट किंवा वर खाली करू शकतं. अच्छा. पण मग ही विमान बनवताना म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया असतील, तर काय काय असे टप्पे आहेत विमान बनवताना? विमान बनवताना सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे त्याची डिझाईन. आपण
जसं आपण जे विमान बनवलं ते भारतातल्या एअरपोर्ट्सना वापरण्यासाठी बनवलं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आमचा असा विचार होता की भारतातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्याच्यात आपण जवळपास 400 विमानतळ आहेत आणि त्या 400 विमानतळावरती जे छोटे छोटे आहेत त्या विमानतळांवरती हे विमान लँड व्हावं आणि टेक ऑफ व्हावं अशी अपेक्षा होती. मग त्या रनवेची साईज काय आहे, भारतामध्ये कुठल्या प्रकारचं इंधन उपलब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि भारतातलं जी इकोसिस्टीम आहे ह्या इकोसिस्टीमचा विचार करून भारतासाठी कसं विमान असावं ह्या गोष्टींचा अभ्यास आम्ही आधी केला. त्याच्यातून आम्हाला कळलं की भारतामध्ये जे आपल्याकडे 93 ऑक्टेन फ्यूल आपल्याकडे सगळीकडे अवेलेबल आहे, म्हणजे आपण ज्याला नॉर्मल पेट्रोल म्हणतो ते. कारण विमान आत्ताच्या घडीला कशी परिस्थिती आहे की विमान आणलं तर विमानाचं तेलसुद्धा आपल्याला आयात करावं लागतं. मग भारतामध्ये ज्या प्रकारचं फ्यूल अवेलेबल आहे त्या प्रकारचं इंजिन वापरून आणि भारतामधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या प्रकारचं विमान आपल्याला बनवायचं आहे, त्याची डिझाईन आम्ही सर्वात पहिल्यांदा बनवली. आणि ती डिझाईन बनवल्याच्या नंतर मग विमानाच्या विंग्स कशा असाव्यात, फ्युजलाज केवढं असावं, लोकांची बसण्याची क्षमता केवढी असावी, ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन करून आम्ही एक एक पार्ट बनवायला सुरुवात केला. आपलं विमान बनवताना आम्ही सर्वात पहिल्यांदा विमानाच्या ज्या विंग्स असतात त्या विंग्स ज्याच्यावर ठेवू असा टेबल आम्ही सर्वात पहिल्यांदा बनवला. म्हणजे अगदी तुम्ही म्हणतो तसं काडीकाडीनी सुरुवात केली. आणि मला आठवतंय वाचल्याचं की तुमचं हे विमान जसं मॉड्युलर किचन असतं तसं मॉड्युलर होतं, कारण तुम्ही ते आपण राहता त्या बिल्डिंगच्या गच्चीवर बनवलेलं होतं आणि नंतर ते जोडून मला वाटतं वेगळं करून 2016मध्ये जे मेक इन इंडिया प्रदर्शन झालं तिथे जोडणी करून तुम्ही ते विमान सादर केलं. तुमचा पंतप्रधानांनी त्यानिमित्ताने सत्कार केला, अभिनंदन केलं. पण मला सांगा, हे विमानाचे जे पंख असतात, तुम्ही पहिल्यांदा त्याची सुरुवात केली म्हणतात, ते वेगळ्या वेगळ्या आकाराचे असतात, काही वेळा तर पंखांवर पंखेही असतात. तर हे नेमकं कशासाठी असतं असं? आपण जर विमानांचं चांगलं निरीक्षण केलं की नॉर्मली मुलं सगळे चांगले निरीक्षण करतच असतात, तर आपल्याला जाणवेल की विमानाला पंख असतात, विंग्स म्हणतो आपण त्यांना, आणि त्या पंख्याला इंजिन्स असतात. मग काही पंख्यांना गोल इंजिन्स असतात ज्याला जेट इंजिन म्हणतात, किंवा काही प्रॉपेलर असतात, म्हणजे त्याला पुढे पंखा असतो. म्हणजे विमानाला दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक पंख आणि एक पंखा. पंख्याचं काम असतं ते विमानाला पुढे घेऊन जातं आणि पंखाचं काम असतं जे विमानाला वर घेऊन जातं. तर पंख आणि पंखा ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि विंग्सचा आकार जो असतो ना तो वरच्या बाजूला कर्वेचर असतं आणि खालच्या साईडला फ्लॅट असतं. त्यामुळे विमान जेव्हा पंखा गोल फिरायला लागतो तेव्हा विमान खेचलं जातं हवेच्या दबावामुळे, आणि जेव्हा ते विमान स्पीड पकडतं तेव्हा विंगच्या वरच्या साईडला जो कर्वेचर असतो म्हणजे गोलाई असते त्या ठिकाणी प्रेशर कमी होतं आणि खाली प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे विमान हवेत वर जातं. मग हे जेव्हा तुम्ही करता काही, म्हणजे विमान आता वरती जाणार म्हटल्यावर काही तुम्हाला हलके धातू किंवा असं काही विशिष्ट साधन सामुग्री लागते का जी फक्त विमानाला जास्त महत्त्वाची आहे? विमान बनवताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, कारण शेवटी विमानाला प्रवासी वाहून नेण्याची क्षमता विमानामध्ये असली पाहिजे आणि विमानाची इंधन क्षमता म्हणजे फ्यूल एफिशियन्सी वाढली पाहिजे. म्हणजे कमी इंधनामध्ये जास्त प्रवासी नेण्यासाठी, किंवा जास्त प्रवासी म्हणजे अगदी वजनच झालं त्याला आम्ही पेलोडच म्हणतो, तर वजन कमी करण्यासाठी विमानाचं स्वतःचं वजन कमी असणं गरजेचं आहे. पण वजन स्वतःचं कमी असताना त्याची मजबूतीसुद्धा खूप असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता जसे वेगवेगळे धातू आहेत, लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, टायटॅनियम आहे, तर लोखंडापेक्षा ॲल्युमिनियमचं वजन जवळपास अर्धं असतं. म्हणजे जर एखादा पर्टिक्युलर मास घेतला तर त्याचं लोखंडाचं वजन 1 किलो असेल तर ॲल्युमिनियमचं अर्धा किलो असेल आणि टायटॅनियमचं अजून खूप कमी असेल. परंतु हे रेअर धातू असल्यामुळे त्याचं थोडीशी किंमत जास्त असते. पण नॉर्मली ॲल्युमिनियम विमानांच्या बनावटीमध्ये वापरलं जातं आणि इतर अनेक धातू वापरले जातात, पण जे मेन स्ट्रक्चर असतं 99% इट इज ॲल्युमिनियम. आणि मग त्याची जी इंजिन असतात ती पण काही वेगळ्या प्रकारची असतात का आपल्या मोटारच्या इंजिनसारखीच असतात? अगदी सुरुवातीला जे विमानं बनवली गेली ती बाईकचं इंजिन आणि मोटरचं इंजिन अशा रीतीने सुरुवात झाली. परंतु हळूहळू त्याच्यात जे अपघात घडले त्याच्यानंतर कळलं की इंजिन बंद न होणं, कारण इंजिन पंखा फिरवतो आणि त्याच्यामुळे विमानाचा वेग वाढतो. जसं हवेत इंजिन जर बंद झालं तर त्या पंखा बंद पडल्यामुळे विमानाचा वेग कमी होतो. वेग कमी झाल्यावरती विंग्सची विमानाला वर ठेवण्याची क्षमता कमी होते आणि विमान खाली यायला लागतं. त्याच्यामुळे इंजिन काय, प्रत्येक विमानाचा पार्ट हा फार महत्त्वाचा असतो, पण इंजिन हे फारच विश्वासार्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एरो इंजिन्सला आता खूप जास्त टेस्ट केल्या जातात आणि आत्ताच्या घडीची जी एरो इंजिन्स आहेत ना, अगदी आपण त्याच्यावरती 100% विश्वास ठेवू शकतो. कारण आता ज्या फ्लाईट्स जातात त्या अगदी म्हणजे पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला, मुंबईवरनं आपण न्यूयॉर्कला जाऊ शकतो, अगदी पृथ्वीचं दुसरं टोक होतं ते, आणि 16 तास 18 तास विमानं हवेत राहू शकतात. तर तेवढी विश्वासार्ह इंजिन्स असणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून एरो इंजिन्सला
खूप जास्त चाचण्यांच्या मधून जावं लागतं. आता हे विमान जेव्हा उडतं त्यापूर्वी तुम्ही ह्या घटकांची सगळी जोडणी करत असाल ना, तर ती कशा प्रकारे, काही त्याला विशिष्ट गोष्टी लागतात, पुन्हा ते जोडायला सुद्धा वेगळे वेगळे भाग? म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने आपण ह्याच्याबद्दल विचार करतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो की विमानाचा आता प्रत्येक जो मॅन्युफॅक्चरर असतो ना, तो वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. आता मी जेव्हा विमान बनवलं तेव्हा मी गच्चीवर बनवलेलं. आता गच्चीवरचं विमान अगदी संपूर्ण जोडणीसकट खाली उतरवणं फार कठीण गोष्ट होती, म्हणून आम्ही आधीच ठरवलेलं की इंजिन वेगळं काढता येईल, सेफ्टी वेगळी काढता येईल आणि विंग्स वेगळ्या काढता येतील आणि मग एक एक पार्ट आपल्याला खाली नेऊन परत मैदानात नेऊन जोडता येईल अशा प्रकारचा आम्ही प्लॅन केलेला, डिझाईन केलेली आणि त्या प्रकारे आम्ही केलं. परंतु जेव्हा ह्या सगळ्या जोडणी होतात त्या फार मजबूत असणं गरजेचं असतं आणि नुसतं मजबूत नाही तर त्याची मजबूती जरी कमी झाली तरी त्याची डिझाईन अशी असावी लागते की ते फेल होऊ नये. तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपण ते विमान बनवलेलं आणि मग गच्चीवरून एक एक पार्ट वेगळा करून, जसं मगाशी आपण म्हणालात मॉड्युलर किचन, त्या प्रकारचं डिझाईन आम्ही बनवलेलं. परंतु आता बोईंग वगैरे जी काही इतर विमानं आहेत त्या एकदा त्याच्या विंग्स जोडल्या की 90% वेळा त्या विंग्स परत काढल्या जात नाहीत, ते म्हणजे अंटिल द लाईफ टाईम ऑफ द एअरप्लेन. विज्ञानम जनहिताय. आता विमान जेव्हा उडतं म्हणजे त्याच्यात सुद्धा मला वाटतं अशा वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत ना, की ते विमान आधी हवेत येतं, मग नंतर ते पुढे जातं, मग काय उजवीकडे डावीकडे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या बाबी झाल्या विमान उडण्याच्या. तर हे नेमकं कसं घडतं, म्हणजे ते जरा थोडं सांगा ना. हे अतिशय सोपं आहे, मुलांना ह्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने कळतात. मी जसं मगाशी सांगितलं की इंजिनला पंखा असतो आणि तो पंखा जोरात फिरल्याच्या नंतर विमान पुढे जातं. जेव्हा विमान पुढे जातं तेव्हा विंग्सच्या वरती कर्वेचर असतं, त्याच्यामुळे विंग्सच्या वरचा हवेचा दाब कमी होतो, खालचा वाढतो, त्याच्यामुळे विमान वर जाऊ शकतं. पण त्याच वेळेस जर तुम्ही बघितलं तर शेपटीला एक उभा रडर असतो आणि आडवा एलिव्हेटर असतो आणि तसंच विंग्सच्या अगदी कोपऱ्यावरती एलेरॉन्स असतात आणि मध्ये फ्लॅप्स असतात. तर जे एलिव्हेटर असतो ना, तो जेव्हा आपण वैमानिक विमानाचा कंट्रोल कॉलम आपण बघतो मागे खेचतो, त्यावेळेस तो एलिव्हेटर वर जातो आणि विमानाची शेपटी खाली जाते आणि नाक वर जातं आणि त्याच्यामुळे विमान वर जाऊ शकतं. तसंच जर रडर लेफ्ट राईट केलं तर विमान असं म्हणजे मान स्थिर ठेवून, आपण ह्याला यॉ म्हणतात, ते करू शकतो. आणि जे एलेरॉन्स असतात कोपऱ्यावरती, हा जर वर गेला तर हा खाली जातो आणि हा वर गेला तर ह्याची विंग खाली जाते, त्याच्यामुळे आपण असं टर्न करू शकतो. त्याचं तोल सांभाळण्याचंही काम हे पंख करतात, केवळ उडण्याचं नाही, आणि त्याला दिशाही देतात. दिशा देण्याचं आणि तोल सांभाळण्याचं काम हे सगळे, ह्याला प्रायमरी कंट्रोल्स म्हणतो आपण. सेकंडरी कंट्रोल्स म्हणजे त्याला फ्लॅप्स असतात जे विंग्सच्या आतमध्ये दोन्ही बाजूला असतात, ते एकत्र खाली जातात. ते फ्लॅप्स खाली गेल्यामुळे विमान कमी वेगामध्ये जास्त लिफ्ट प्रोड्यूस करू शकतं. म्हणजे टेक ऑफच्या वेळेस जास्त वजन घेऊन जाण्यासाठी, छोटा रनवे असेल तर लवकर टेक ऑफ करण्यासाठी आपण त्या फ्लॅप्सचा वापर करतो. अच्छा, आता हे जेव्हा विमान उडतं वर गेल्यावरती साहजिकच मला वाटतं हवेचा दाब कमी असेल, तसं खूप थंड पण असतं, पण विमानामध्ये आपण नियंत्रित तापमानात असतो, तर तिथली वातानुकूलित यंत्रणा आपली घरच्यासारखीच असते का काही वेगळ्या प्रकारची असते? कसं हे नेमकं तापमान नियंत्रित आपण कसं, जर गावी असलो, आपण जमिनीवरती असलो, डोंगराळ भागात असलो तर खाली वारा थोडा कमी असतो. जसं जसं आपण डोंगराच्या वर जातो तसं वारा जास्त लागतो किंवा थंडीसुद्धा जास्त वाजते. ते टेम्परेचरचा एक लॅप्स रेट असतो. प्रत्येक 1000 फुटाला 1.98 डिग्री सेल्सिअस म्हणजे 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होत जातं. आणि त्याच वेळेस जसं आपण वर जातो तशी हवासुद्धा विरळ होत जाते आणि हवा विरळ होत गेल्यामुळे त्याचं प्रेशरसुद्धा कमी होत जातं. आता जेव्हा विमान अगदी आपण ऐकतो की वैमानिक अनाऊन्समेंट करतात की विमान 32,000 फुटावरून चाललेलं आहे किंवा 37,000 फुटावरून चाललेलं आहे, त्या ठिकाणी हवेचा दाब खूपच कमी असतो आणि जो हेल्दी माणूस असतो तो, आपण ऐकतो की हिमालयावरती गेल्यावर सुद्धा आपल्याला जे ट्रेकर्स असतात त्यांना ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. 8,000 फुटापर्यंत हेल्दी माणूस चांगल्या रीतीने श्वासोश्वास घेऊ शकतो. पण 8,000 फुटाच्या वरती आपण जवळपास 30,000 फुटाच्या वर असतो, त्या लेवलला आपण फ्लाय करतो, त्या ठिकाणी ऑक्सिजन फारच कमी असतो. आणि हे जे विमान असतं ना, त्या विमानाचं जिथे पॅसेंजर्स बसतात फ्युजलाजमध्ये, इंजिनमधून जी हवा येत असते ना, ती ॲडिशनल हवा, म्हणजे बाहेर तर त्या ठिकाणी मायनस टेम्परेचर्स असतात, तर ती थंड हवा इंजिनच्या गरम हवेबरोबर मिक्स करून फ्युजलाजमध्ये आणली जाते. त्या रीतीने आपण विमानाचं टेम्परेचर, आतमधला जो AC असतो तो आपण यूज करतो. त्याचबरोबर जेव्हा विमानाच्या बाहेर खूप विरळ हवा आहे, आतमधल्या साईडला
प्रेशराइज्ड हवा म्हणजे प्रेशराइज्ड केबिन असतं, त्याच्यामध्ये जास्तीची हवा भरली जाते. त्याच्यामुळे 8,000 फुटापर्यंत जेवढं प्रेशर असेल तेवढं प्रेशर आपण फ्युझेलाजच्या आतमध्ये मेंटेन करतो आणि जे पॅसेंजर्स असतात ते सहजपणे श्वासोश्वास घेऊ शकतात आणि वावरू शकतात. जर आता डिप्रेशरायझेशन झालं तर प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज लागते आणि 30,000 फुटावरून जर विमानाला खाली यायचं असेल इमिजिएटली 10,000 फुटापर्यंत, त्याच्यात एक 10-15 मिनटं लागू शकतात. तर प्रत्येक पॅसेंजर्सच्या साठी तुम्ही मोठ्या विमानांमध्ये अनाउन्समेंट करतात की ऑक्सिजन मास्क भीती वाटते ती ऐकल्यावरती जराशी. ते थोडं भीतीदायकच आहे. तो प्रकार सुद्धा भीतीदायक आहे, कारण आम्हाला म्हणजे वैमानिकांना दर 6 महिन्यांनी डिप्रेशरायझेशनची एक एक्सरसाइज करावी लागते की सिम्युलेटर्समध्ये आम्हाला एक्सरसाइज दिली असते की 30,000 फुटावरती आणि अचानक काहीतरी स्ट्रक्चरल डॅमेज झालं आणि डिप्रेशराईज झालं तर ऑक्सिजन मास्क स्वतः येतात, पण ते वैमानिकाला सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचे ऑक्सिजन मास्क घालावे लागतात, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर विमानाला खाली आणावं लागतं. त्या अल्टिट्यूडला युजफुल कॉन्शियसनेस टाईम हा अगदी काही 30 ते 40 सेकंदाचा असतो. 30 सेकंदामध्ये माणूस स्वतःच्या हालचालींवरती कंट्रोल करू शकत नाही, इतकं ऑक्सिजनमुळे फरक पडतो. पण आता एक सांगा, म्हणजे ते ऑक्सिजन नेमकं कुठे ठेवलेला असतो? कारण आम्हाला नुसते मास्क दिसतात ना किंवा जेव्हा दाखवतात त्यावेळी, तर कुठे असतो हा ऑक्सिजन? आता वेगवेगळे विमानांचे मॅन्युफॅक्चरर वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन सिस्टीम बनवतात, पण नॉर्मली पॅसेंजरचे जे ऑक्सिजन मास्क जिथून खाली येतात ना तिथे वरती सिलेंडर्स असतात आणि एक मेन सिलेंडर बाहेर असतो जो नॉर्मली रिचार्ज केला जातो. त्यायोगे प्रत्येक पॅसेंजरला एक मास्क येतो, त्याच्यावरच सिलेंडर असतो आणि ते छोटे सिलेंडर असतात जे 10 ते 15 मिनटं ऑक्सिजन पुरवू शकतात. आता एक आणखीन मुद्दा की प्रत्येक विमानात वेगळं वेगळं वजन उचललं जातं, म्हणजे काही ठिकाणी विशेषतः सामान नेताना, तर विमान किती वजन उचलू शकेल हे कसं ठरवलं जातं? आता आपण बघतो की आपले सैनिकसुद्धा हिमालयात जातात, खूप वजन घेऊन जातात आणि त्यांना तिथे श्वास लागत असतो. तर जसं जसं आपण वर जातो तसं तशी हवा विरळ होते, ऑक्सिजन कमी होतो. जशी माणसाची क्षमता कमी होते त्याच प्रकारे विमानाची कुठल्याही इंजिनची क्षमता कमी होते. जिथे ऑक्सिजन कमी तिथे क्षमता कमी होते. आता जेव्हा आपण ही विमानं वर घेऊन जातो, म्हणजे जर आता इथून आपण बँगलोरला गेलो तर बँगलोरचं एलिव्हेशन 3,000 फूट आहे, म्हणजे आपण 3,000 फूट समुद्रसपाटीपासून वर जातो. तर आपण जसे जसे वर जाणार तशी तशी इंजिनची क्षमता कमी होणार, कारण त्या ठिकाणचं टेम्परेचर वेगळं असणार आणि प्रेशर वेगळं असणार. तर वैमानिकाला प्रत्येक टेकऑफच्या आधी त्या एअरपोर्टचं एलिव्हेशन किती आहे, तिथे प्रेशर किती आहे, तिथे टेम्परेचर किती आहे, आज त्याला किती वजन, त्याला किती लांब जायचं आहे, त्याला किती पेट्रोल लागणार आहे, इंधन किती लागणार आहे आणि मग तो किती पेलोड घेऊन जाऊ शकतो ह्याचं कॅल्क्युलेशन आधी त्यांना दिलं जातं कमर्शियल डिपार्टमेंटला आणि मग त्यायोगे ते पॅसेंजर्सना विमानात बसायला जागा देतात. त्याच्यानंतर मग बॅगेज, कधी कधी आपल्याला कळतं की अरे तुमच्या बॅग्स मागेच राहिल्या. त्या वैमानिकांनी त्याचं कारण दिलेलं असतं की एवढ्या बॅग्स आम्ही नेऊ शकत नाही, मग ते काही बॅग्स काढून ठेवतात. पण आता हे तुम्ही सांगितलं की वैमानिक परीक्षण करतात, पण सर्वसाधारणपणे एखादं विमान तयार झालं की त्याचं परीक्षण कशा पद्धतीने होतं किंवा तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं त्यापूर्वी काय काय पद्धतीने परीक्षण केलं जातं? जसं आता आपण म्हटलं की वैमानिक परीक्षण करतात, तर हे प्रत्येक विमान उड्डाणाच्या आधी जी पॅसेंजर फ्लाईट आहे त्याच्या संदर्भात आपण बोलत होतो. आता आपण बोलतोय की मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे जसं मी विमान बनवलं. आता मी जेव्हा विमान बनवलं तर अर्थात त्याला विमानतळावरती न्यावं लागेल. विमानतळावर नेण्यासाठी आपल्याला एअरपोर्ट ऑथॉरिटीची इन्स्पेक्शन लागेल, पण एअरपोर्ट ऑथॉरिटीला आधी हे लागेल की ते विमान रजिस्टर झालेलं आहे की नाही. विमान रजिस्टर करायला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही संस्था आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन दिल्याच्या नंतरसुद्धा विमान उड्डाण करण्यासाठी त्यांची जी इंजिनिअरिंगची टीम असते ती येते आणि त्या विमानाची पूर्ण सर्व प्रकारच्या चाचण्या करतं, म्हणजे इंजिन बरोबर आहे का, प्रॉपेलर बरोबर आहे का, जी डिझायनरनी जी डिझाईन बनवलेली आहे ती एरोडायनामिकली योग्य आहे का, जसं मगाशी आपण विचारलं की त्या पार्ट्सची सगळी जुळणी केलेली आहे ती योग्य आहे का, असे प्रत्येक पॉईंट्सला DGCAचे इंजिनियर्स आहेत ते चेक करतात आणि त्यांचं इन्स्पेक्शन झाल्याच्या नंतर ते परमिट टू फ्लाय देतात. तर ही थोडीशी लेंदी प्रक्रिया आहे
आणि फार म्हणजे वेळ पण खातो आणि त्याचा मी विमान तुम्हाला बनवणाऱ्यांना त्रास पण फार होतो. विचारणारच होते की एक विमान बनवून नंतर ते प्रत्यक्षात त्याला उड्डाण करायचं असेल तर किती वेळ लागतो बनवण्यासाठी? या प्रक्रियेसाठी साधारणपणे 2 वर्ष लागतात असं तुम्ही म्हणालात बोलता बोलता. पण बनवायला किती वेळ म्हणजे लागतो? ही आता बनवण्याला किती वेळ लागतो ह्या गोष्टीला बरेचसे गोष्टी त्याला कॉन्ट्रीब्यूट करतात. म्हणजे बनवणारं कोण आहे, त्याच्याकडे किती टीम आहे, त्याच्याकडे फंडिंग किती आहे, पैसे किती आहेत, सरकार कशा रीती. पण आपण जर हिस्ट्री बघितली तर अमेरिकेमध्ये बोईंग कंपनीनी जे सर्वात मोठं बोईंग 747 ज्याला आपण जम्बो जेट बोलतो ते विमान त्यांनी 2.5 वर्षामध्ये, त्यावेळेस आपण कम्प्युटरचा वापर कमी करत होतो, त्यावेळेस त्यांनी 2.5 वर्षामध्ये 2D ड्रॉइंगवरती ते विमान बनवलेलं. अच्छा. तर विमान बनवायला म्हणजे अगदी महाकाय विमान बनवायला सुद्धा 2-2.5 वर्ष लागू शकतात. आता त्याची चाचणी जी आहे ती चाचणी करण्यासाठी अर्थातच गव्हर्नमेंटची डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही जी संस्था आहे ही जबाबदार आहे. आणि ते किती वेळ लावतात हे पूर्णतः त्यांच्या एफिशियन्सीवरती डिपेंड असतं. आणि भारतामध्ये अशा गोष्टी फारच कमी घडल्या. जेव्हा मी गेलो तेव्हा आय वॉज द फर्स्ट, मी पहिला माणूस होतो जो त्यांच्याकडे भारतातलं विमान चेक करण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा गडबडी झाल्या. पण इव्हेंच्युअली DGCA मला वाटतं त्यांचंही प्रशिक्षण झालं असेल की विमान कसं आपण तपासलं पाहिजे, कारण अजूनही तुम्हीच एकमेव आहात ज्यांनी पूर्ण भारतीय बनावटीचं विमान केलंय. बरोबर. आता मध्यंतरी बातमी वाचली होती की बडोद्याला सरकारतर्फे काही प्रकल्प चालू आहे, पण सर्वसाधारणपणे जे दिसतं ते की ज्या कंपन्या बनवत आहेत, मग HAL घ्या किंवा टाटा घ्या, ते कुठल्या तरी परदेशी तंत्रज्ञान आयात करूनच हे करतायत. पण तुम्ही एकमेव आहात ज्यांनी संपूर्ण भारतीय बनावटीचं विमान तयार केलं. तर असं का आहे की बाकीचं कोणी करू शकलं नाही? म्हणजे काय कारण असू शकतं? केवळ पैसा हे कारण नसेल असं मी मानते. केवळ पैसा हे कारण नाही आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा विमान बनवू शकणारा माणूस, एक माणूस, टीम, ऑफकोर्स तो टीम तयार करेल ती टीम. असं होऊ शकत नाही की आपण 4 माणसांनी बनवून ठरवलं की विमान बनवूया. जो विमान बनवणार आहे तो, त्याची योग्य टीम, त्याला जागा लागेल विमान बनवण्यासाठी, त्याला पैसे लागतील विमान बनवण्यासाठी आणि त्याला सरकारी प्रोत्साहन लागेल. कारण विमान बनवल्याच्या नंतर सुद्धा विमान बनवताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आयात कराव्या लागतात. आपल्याकडे जे रिविट्स असतात ना, विमान ते 2 पत्रे एकत्र जावण्यासाठी असतात, ते रिविट्ससुद्धा मला आयात करावे लागतात. कारण भारतामध्ये आपण ते बनवत नाही. बनवू शकत नाही असं नाही, आपण बनवत नाही कारण त्याला कन्झम्पशन नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर अगदी सहजपणे भरपूर विमानं होऊ शकतात. म्हणजे ऑशकॉश हे एक ठिकाण आहे अमेरिकेत, तिथे दरवर्षी 5,000 विमानं वेगवेगळ्या प्रकारची येतात. अमेरिकेत हजारो प्रकारच्या डिझाईन्स आहेत आणि भारतामध्ये त्या नाही आहेत. हे एक फॅक्ट आहे, की त्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण आज विमान बनवून झाल्याच्या नंतर जवळपास 125 वर्षानंतर आपण तीच चर्चा करतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ह्या 3-4 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत आणि त्या एकत्र न आल्यामुळे आपल्या भारतामध्ये विमान बनत नाही. पण मग या दृष्टीने कुठली कौशल्य तरुणांनी आत्मसात करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? माझा असं समज आहे की विमान बनवण्यासाठी जी सगळ्यात पहिली गोष्ट असते ती उत्कट इच्छा मनामध्ये असली पाहिजे. आणि ती इच्छा असल्याच्या नंतर, म्हणजे अगदी फक्त हे वैमानिक म्हणजे एव्हिएशन क्षेत्राशी संबंधित नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण काम करायचं असेल, आपल्याला जी उत्कट इच्छा असेल, आपली इच्छा पूर्ण करायची आणि त्याच्यामागे काम करण्याची, श्रम घेण्याची तयारी असेल, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपण पुढे जाऊ शकतात. विज्ञानम जनहिताय. सतीश काचे नावाचे एक IIT चेन्नई, जे पूर्वी पुण्यामध्ये MIT मध्ये होते, त्यांनी एक विमान बनवलंय. तुम्ही त्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. तर थोडक्यात जरा त्याच्याबद्दल सांगाल का? म्हणजे नक्की लोकांना हा विश्वास मिळेल की आपल्याला मार्गदर्शक उपलब्ध आहेत. आत्ता कमतरता काही असेल तर आपल्या इच्छाशक्तीची आणि ते करण्यासाठी परिश्रम करण्याची. तर एक थोडक्यात जरा. MIT ADT पुणे ह्या कॉलेजमध्ये सतीश काचे नावाचे एक विद्यार्थी, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आणि त्यांनी एक जवळपास 30 फूट एवढं मोठं विंगस्पॅन असलेलं विमान, त्याचं उड्डाण केलं आणि ते 10 सेकंदामध्ये ते परत खाली आलं विमान. त्याचा व्हिडिओ त्यांनी मला 3 वर्षापूर्वी पाठवला आणि इट वॉज डेफिनेटली इन्स्पायरिंग. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून मला त्या काही मदत मागितली. मी पैशांच्या मदतीबद्दल नाही म्हणत आहे, थोडीफार टेक्निकल डिस्कशन्स वगैरे आम्ही केली आणि त्याचं म्हणणं होतं की मला पैशांची गरज नाही आहे, कारण मला कॉलेज पैसे द्यायला तयार आहे,
परंतु त्या गोष्टी घडत नाही आहेत आणि तुम्ही येऊन मला थोडंसं सहकार्य करावं अशी त्याची अपेक्षा होती. आत्ता 5-6 महिन्यापूर्वी मी त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याच्या मंगेश कराड सर आहेत एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट MIT ADT कॉलेजची, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांचंसुद्धा असंच म्हणजे मला हेच विचारणं होतं की आम्ही सगळं करतो आहे पण आमचं विमान का उडत नाही आहे. आम्ही आत्ता ज्या घटक मी सांगितले त्याच घटकांची चर्चा केली आणि मंगेश कराड सरांनी मग त्यांना पूर्ण सहकार्य केलं आणि अगदी त्याला फंडिंग मिळाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत म्हणजे तिथे आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा धुळ्याचा त्यांना रनवे अवेलेबल नव्हता की एवढं विमान बनवूनसुद्धा उडवणार कुठे हा त्यांच्याकडे प्रश्नच होता. अनेक वेगवेगळे प्रश्न असतात, त्यातला हा एक प्रश्न होता जो माझ्याद्वारे सोडवण्यात आला. मी त्यांना सांगितलं की आपण धुळ्याला येऊन फ्लाईट ट्रेनिंग टेस्टिंग करू शकता आणि त्याद्वारे ते लोक आले, त्यांनी विमान टेस्ट केलं आणि त्याचं सक्सेसफुल उड्डाण झालं. अगदी 2-3 महिन्यातच त्यांनी ते सगळं कारण गेले 3 वर्ष त्याचं प्रिपरेशन चालू होतं. तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही एवढं मौल्यवान कार्य केलेलं आहे, तर आजच्या तरुणाईला तुम्ही काही संदेश द्याल का? जसं आपण मगाशी उल्लेख केलात आपल्या देशाचे राष्ट्रपती पूर्वीचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की स्वप्न बघा. मी सुद्धा विद्यार्थ्यांना तेच सांगेन की स्वप्न बघा आणि गोल मोठा ठेवा आणि आयुष्यभर त्या गोलच्या मागे झटत राहा. जोपर्यंत तो गोल अचीव होत नाही तोपर्यंत तुम्हाला श्रम करायचे आहेत आणि गोल खूप एवढा मोठा ठेवा की तो अचीव होण्याची गॅरंटी असं कोणालाच नसावी आणि त्या गोलच्या मागे तुम्ही कायम धडपडत राहा, कायम श्रम करत राहा. तुम्ही तो गोल अचीव केला नाहीत तरी तुमचं आयुष्य आणि तुमचं कॅरेक्टर हे फार सुंदर राहणार आहे. प्रवास खूप महत्त्वाचा आहे आणि चांगला प्रवास केला तुम्ही तर मला वाटतं नक्कीच ध्येयाप्रती मुलं पोहोचतील. 100%. आपण खरंच खूप महत्त्वाचा संदेश दिलात आणि माझी खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांपैकी तरुणाई विशेषतः हा संदेश नक्की मनात ठेवेल आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली आपल्याच पद्धतीने वाटचाल करेल आणि आपलं जे मेक इन इंडिया ध्येय आहे ते लवकरच पूर्णत्वास जाईल. आपण इथे आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, खूप महत्त्वाची माहिती दिलीत. मनपूर्वक धन्यवाद. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, मुलांना हा विषय समजवण्यासाठी आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद. विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं